संपूर्ण खेळाडू पश्चिम महाराष्ट्रामधून बिलॉंग करतात. चला मॅचला करूया सुरुवात. दोन्ही संघाला विनंती असेल आपले 12 खेळाडू पाठवायचे आहेत. पानेरी संघाचा या ठिकाणी खेळाडू आलाय, आसरे संघाचा देखील आलाय. दोन्ही 12 खेळाडूंचं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर ऑन साइडला ढोलकीचा ताशाचा आवाज निनादतोय. माननीय आदरणीय अविनाशजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. श्री वारणा भूषण पुरस्कार 2026 त्यांना नुकताच प्राप्त झालाय. माननीय आदरणीय अविनाश दादा पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालंय. अगदी कोल्हापुरी नाद आणि कोल्हापुरी हलगीच्या वादामध्ये त्यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. एक मोठे समाजसेवक आहेत, सातत्याने आपल्या गावाशी, आपल्या विभागाशी, आपल्या तालुका जिल्ह्याशी सातत्याने कार्यरत असतात. माननीय श्री अविनाश पाटील साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. एक हसतमुख व्यक्तिमत्व. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया माननीय श्री अविनाश दादा पाटील, श्री वारणा भूषण पुरस्कार 2026 चे मानकरी. दादा तुम्हाला श्री वारणा भूषण पुरस्कार 2026 हे मिळाल्याबद्दल तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा वेगवेगळ्या गावकऱ्यांकडून आणि संपूर्ण शाळकरांकडून. माननीय आदरणीय स्वानंद भाऊ निरेकर यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. डिक्लेअर येते पहिल्या चेंडूवरती विशालच्या बॅट मधून. या बॅटलला मजा येईल. बॅटिंग स्ट्राईक वरती आहे विशाल आणि सतीश ही जोडी. गोलंदाजी ट्रॅक वरती रहीम. चला बॉल पुरवायचा. एक रहीम थोडं स्पीडअप ठेवायचं आहे. रहीम दुसरा बॉल, फुल टॉस बॉल. चांगला पॅडल स्वीप पाहायला मिळाला. 1 बाउन्स सीमा रेषा बाहेर जाईल परंतु डिक्लेअर झोन मध्ये जाईल. एक धाव येते, एका धावेच्या मदतीने धाव फलक पोहोचेल 2 या आकड्यावर. रहीम फॉलो केलं यावेळेस फलंदाज झाला. जसा विशालचा बॅटिंग खेळण्याची क्लास आहे त्याला फॉलो केलं, ब्लॉक करण्याचा प्रयत्न. चांगला फटका, ओव्हर्स दी कव्हर्स, खूप लांब गेलाय. चांगला फटका, टिपिकल फटका. विशालच्या बॅट मधून षटकार. धाव फलक 8. मारल्यानंतर विशालने काय केलं पहा, फक्त हाताचे ग्लोव्ह सीधा केले आणि पुन्हा खेळण्यास सज्ज होतोय. एवढा आत्मविश्वास ठासून भरलेला हा खेळाडू. स्पेसला चांगलं जज केलं, चांगला एक्झिक्यूट केला हा फटका. पुढचा बॉल. हो कमाल फटका चांगला आहे परंतु गोशंकी क्षेत्रामध्ये जाईल. एक धाव येते. नाखुश होता जरूर परंतु जज करून चांगला फटका खेळा. एक धाव येते. धाव फलक पोहोचेल एका धावेच्या मदतीने 9 या आकड्यावर. पाहुण्यांची बांधी आली. गजबजलेले हे मैदान. एरेलीच्या या मैदानावरती चाललेला आई पाहुणाईचा जय जयकार. संपूर्ण या पाहुणाईच्या सुपुत्राने, विरळे गावच्या सुपुत्राने जो आज जागर घातलाय ना इथे या मैदानावरती गेले 2 दिवस, नक्कीच तो आईकडे पोहोचणार आहे आणि आई आपल्या सर्वांना पावन होणार यात शंकाच नाहीये. रहीमचा पुढचा बॉल हाफ ट्रॅकर चांगला जज केले, पिक केला त्याला. हो कॅच ड्रॉप होते. कॅच ड्रॉप होणार, चेंडू जाईल सीमा रेषा बाहेर. आणखीन एक विशालच्या बॅट मधून उमदा स्ट्रोक, षटकार येतो. धाव फलक पोहोचते 15. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून चतुर्थ पारितोषिकासाठी सौजन्य लाभलं
माननीय श्री अमोल अशोकर महादेव असुळकर यांच्या ठिकाणी आगमन झालंय. संस्थापक हिंदवी स्वादिष्ट चहा व पल्लवी एंटरप्राइजेस, प्रवक्ते पोलीस टाइम्स न्यूज 24 महाराष्ट्र राज्य, माननीय श्री अमोल महादेव असुळकर साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. सहर्ष स्वागत. आणि त्यांचे बंधू माननीय आदरणीय वैभव असुळकर साहेब यांच्या या ठिकाणी आगमन झाले. सहर्ष स्वागत. एक डिक्लेअर ते शेवटच्या चेंडूवरती ताशांचा हलगीचा नाद घुमतोय प्रत्येक पाहुण्याच्या आगमनामध्ये. आणि एकदा का पाहुण्यांचं आगमन व्यासपीठावरती झालं ना की त्यानंतर त्यांच्या सरतेजावरती कोल्हापूरचा मानाचा फेटा सुद्धा सजला जातोय. पहिल्या षटकाची सांगता होते. पहिल्या षटकाखेरीस 16 धावा धावफलकावरती जोडलेत. विशालच्या बॅटमधून या धावाल्यात अतुल भालेकर. गोलंदाजी ट्रॅकवरती पाटण तालुक्याचा मलिंगा. वेग, पेस, व्हेरिएशन या सगळ्याचा मिलाप असणारा गोलंदाजी ट्रॅकवरती. ते ओपन आहे. ते टीम ओपन आहे. दोन गाव सगळे मिक्स आहेत. आसरे जांभळी. चला अतुल दादा चला. पहिला बॉल अतुल भालेकर यांचा. नाही काल नव्हता. आयकॉन मधून खेळताय त्या टीम मधून. पहिला बॉल फॉलो केलं फलंदाजाला. ही बॅटल पाहायला मजा येणार आहे. विशाल समोर आहे. विशाल आणि सतीश. विशालकडे स्ट्राईक असेल. सतीशने अजून कोणताही चेंडू खेळलेला नाहीये. तो देखील कालच्या स्वरूपात चांगला खेळला. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आयकॉन प्लेअर म्हणून सतीश सने यांना पाहतोय. सर चांगला खेळला नाही. बॉल वरती पॉइंटला कोणतीही चुकी नाही. विकेट. विशाल बाद. कैच लपका है करण ने. हर कोई उसको शाबाशी दे रहा है. क्यों नहीं देगा. इतने जोर से शॉट खेला था विशाल ने. पॉइंटला चांगला कॅच. चांगलं जजमेंट पाहायला मिळालं करणचं. चला नवीन बॅट्समन नितीन येतोय. बिग विकेट. धावा झालाय. रिप्ले वरती तुम्ही पाहू शकता. ऑटो कॅच. एक्सिलेंट एफर्ट. नितीन येतो नवीन फलंदाज. काय सतीशला ह्या ओव्हर मध्ये तरी स्ट्राईक मिळेल. हा तोच सतीश आहे ज्याने 1 बॉल 4 धावांची गरज असताना षटकार ठोकला. काल आपण पाहिला. अतुल भालेकर पाटण तालुक्याचा मलिंगा. पहिल्या चेंडूवरती फर्स्ट ब्रेक थ्रू मिळवून दिला. चांगली लाईन. वेगाचा चांगला वापर. पुन्हा एकदा वेगवान चेंडू. यावेळेस स्पीडने बीट केलंय. डॉट बॉल. चांगला टप्पा. दोन्ही योग्य टप्पा. लेंथ खूप छान आहे अतुलची सातत्याने आणि तो कॅरी करतो ती लेंथ. बाउन्सरचा वापर. चेस्ट लेवलने परफ्यूम बॉल ऑफ द मॅच. तिकट मारा. सलगचे 3 डॉट कमबॅक करून दिला मॅच मध्ये अतुलने. पहिल्या चेंडूवरती विशालची बिग विकेट. त्यानंतर नितीन आला त्याच्या अगेन्स्ट. पहिला वेगवान चेंडू. त्यानंतर एक परफ्यूम बॉल. गुड लेंथ. फुटवर्कचा अभाव होता. गुड लेंथ वरती ज्यावेळेस चेंडू पडला त्यावेळेस स्लोअर झाला. लेग कटरचा वापर. यावेळेस एक धाव येते. एका धावेच्या मदतीने धावफलक थोडस पुढे जाईल. 17 आकड्यावरती. चौथ्या चेंडूवरती धाव आले अतुल भालेकरच्या षटकामध्ये. नितीन बॅटला. पहिला चेंडू बॅट वरती आलाय. पहिले 2 चेंडू डॉट खेळत त्याने अतुलचे. पुढचा बॉल येतोय. 5वा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा वेगाने बीट केला. 2 सबमरीन डिलिव्हरी आणि त्यानंतर अतिरिक्त बाउन्स असणारा हा अतुलचा चेंडू. सरप्राईज केलंय. पहिलं षटक रहीमचं अतिशय महागडे ठरलं. 16 धावा आल्या. परंतु जसा अतुल गोलंदाजीला पहिल्या चेंडूवरती फर्स्ट ब्रेक थ्रू मिळवून दिला आणि त्यानंतरचे 2 डॉट. त्यानंतर एक डिक्लेअर आणि हा डॉट बॉल. शेवटचा बॉल.
पाटण तालुक्याचा मलिंगा शेवटचा बॉल हाताळतोय आपल्या स्पेल मधला. कॉपी करतानंतर ती लिगसी जपणं किती महत्वाचं आहे ते काम करताना दाखवतो ना आपल्याला पाहायला मिळतोय. अतुलनीय काम म्हणावं लागेल. किती धावा दिलेत? 1 धावांचं षटक, 2 धावांचं षटक, 1 गडी मिळवला. नक्कीच तुम्ही जसं बोलले की ते लिगसी मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. पहा तुम्ही मोठे खेळाडू बनू शकता परंतु तुमचा जो दर्जा आहे तो दर्जा सांभाळून ठेवणं खूप गरजेचं आहे आणि तिथे तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. नक्कीच मलिंगाच्या ऍक्शनची कॉपी करून तुम्ही मलिंगा बनण्याचा प्रयत्न करताय, ठीक आहे, परंतु त्या लिगसी त्या खेळाडूने जी निर्माण केली आहे तिला त्या पावलावर पाऊल ठेवता येणार नाही, परंतु थोडं तरी आणि तो संपूर्णपणे इथे करताना दिसला आपल्याला अतुल भालेकर. तावडे संघ आणि ते दोन्ही संघ जे खेळत आहेत त्यांनी सूचना असेल त्यांच्यासाठी 2 षटकांचा फायनलचा महामुकाबला असेल याची नोंद घ्यायची आहे. धावफलक जर पाहिलं तर 2 षटकाखेरीस 18 2 षटकांची फायनल असेल. स्ट्राईक असेल सतीश सनस. 2 षटकाच्या नंतर स्ट्राईकला येतो. हा कुठेतरी या खेळाडूंचं केलेलं नुकसान आहे, या संघाचं नुकसान आहे. पहा काय चेंडू हातावर आहे. सुफियान पहिला चेंडू फ्लायटेड यॉर्करचा प्रयत्न आणि यशस्वी. क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल पाहतोय अतुल भालेकर यांना आपण लॉंग ऑन रिजन मध्ये पाहतोय आणि अनिल आत घेतलाय. नक्कीच सतीश सनस समोर चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. पॉइंट थोडा वाईडिश घेतलाय, कव्हर हटवलाय, एक्स्ट्रा कव्हर घेतलाय. ओ फटका बसलाय, उंच गेलाय. अनिल सांगतो सगळ्यांनी थांबा, मी पकडतो, पकडलाय. कॉल घेणं महत्वाचं आहे ना. अनिल ज्याचं स्थान चेंज केलं होतं त्याला लॉंग ऑन बॉर्डर वरनं शॉट मिडविकेटला घेऊन आलेला आणि तिथे आल्यावरती झेल आला. आल्या त्यांनी सांगितलं हवेत हात उंच केले, बाकीच्यांना थांबवलं. अरे तुम्ही सगळ्यांनी थांबा, मी हा झेल पकडणार. चला सतीश दादा नेक्स्ट बॅट्समन पाठवायचा आहे. सतीश दादा प्लीज विनंती असेल स्पीड थोडं ठेवा, आपण पुढे फायनल देखील खेळणार आहोत. हे नुकसान कशामुळे झालं माहिती सर? स्ट्राईकला 2 ओव्हर तुम्ही सतीश सरांना नॉन स्ट्राईकला ठेवताय, उभा करताय, हे त्याचा परिणाम आहे. सतीश सनस बाद होत आहेत. प्रमोद इन अँड ऍक्शन नंबर 4 वरती. धावफलक जर पाहिलं तर स्थिर आहे. एक बिग विकेट, अगदी भोपळा देखील फोडून दिला नाहीये. चांगली गोलंदाजी. 18 वरती दुसरा गडी बाद केलाय. अतुल भालेकर यांची जी ओव्हर होती ती सगळं सांगून गेली. ओ फटका चांगला एक्झिक्यूट केला. चेंडू सीमारेषा बाहेर जाईल षटकारासाठी. क्लासिकल फटका ऑन द राईज खेळला. आला प्रमोदने इथे मात्र समोरच्या सुपी आणला, सीमारेषा बाहेर फेकलाय. अगेन जी सुपियान हवाई यान पाठवल्यासारखा चेंडू अगदी रॉकेट सारखा गेला सीमारेषा बाहेर. आता मात्र कमबॅक केलाय. विचारतोय, सवाल पूछे जा रहे हैं यहाँ पे. उसना कहना है कि गेंद कहीं ना कहीं लगी है, लेकिन अंपायर काम करेंगे ना, आपको थोड़ी ना अंपायर का काम करना है. वो बचने का तरीका रहता है. 25 धावा एक्स्ट्राचे धावे ते वाईटच्या स्वरूपामध्ये. 2 विकेट गमावलेत, एक षटकार आलाय. पुढचा बॉल सुफियान. व चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा स्लोअर पाहिला, फिंगर्स रोल्स केले. इथे रनआउटच्या स्वरूपात विकेट घेण्याचा प्रयत्न, पंचाकडे अपील मागितली होती. एक धाव येते. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल 26-26. सुफियान चांगलं षटक, पहिला डॉट, त्यानंतर विकेट, त्यानंतर षटकार, त्यानंतर एक वाईट आला, त्यानंतर ही लेग बायची धाव. काठी काढले, दांडी 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 गुल, फर्निचर डिस्ट्रॉइड. हा पाणेरीचा संघ ना सर काल बाहेर जाता जाता वाचलाय. आर्यन माझ्याकडे बघतायत, त्यांना माहितीये काल काय घडलं होतं आणि तो विनोदचा किस्सा सांगतोय ना, तो या संघासोबतच घडला होता.
ज्याच्यावर कोणाचाच भरोसा नव्हता त्या विनोदने अक्षरशः सामना जिंकण्यापर्यंत मजल मारली होती. ऍक्च्युली मर्डेश्वर संघ होता, मर्डेश्वर. त्यावेळी तो शेवटचा चेंडू केवळ 1 धावाची गरज होती. 2 चेंडूवरती 10 धावा त्या विनोदने केल्या होत्या. मात्र आखरी गेंद तो क्लीन बोल किया था वहां पे. आणि त्यामुळे हा पानेरी संघ अजून या स्पर्धेमध्ये जिवंत आहे. आयकॉन प्लेअर अतुल भालेकर ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली, त्याने गोलंदाजी करून पूर्ण जो स्कोर आला होता पहिल्या षटकामध्ये तो थांबवला. तिथे विकेट आली महत्वाची विशालची आणि त्यानंतर ती लाईन तो टप्पा कंटिन्यू करत असताना सुप्यानला पाहिलं, एक षटकार आला, आपलं मनोबल त्याने खचवलं नाहीये आणि बिग विकेट त्याच्या खात्यामध्ये. इथे मात्र कुठेतरी आसेरी संघाची रणनीती जी आहे ना तिच्यावरती सवाल करावे लागतील. तुम्ही सतीश सरस सारख्या खेळाडूला नॉनस्ट्राईकला उभा केला 2 ओव्हर. तुम्ही स्वतः अरे सिंगल काढा, त्याला स्ट्राईकला आणा ना. तुमच्याकडनं कुठेतरी चांगलं काम होत नाहीये, त्यावेळी सतीश सारख्या प्लेअरला तुम्ही स्ट्राईकला आणा. ही मोठी चुकी, सर्वात मोठी चुकी ही झाली आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अन्यथा जर मलिंगा समोर सतीश असता ना तर वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. एक चांगली बॅटल पाहायला मिळाली असतील. बेस्ट वर्सेस बेस्ट ती ताकद काल आम्ही पाहिली आहे. अगदी खोदून काढलाय रॉकेट सारखा चेंडू, हाताला चटका देऊन खूप पुढे थांबला होता क्षेत्ररक्षक लॉंगॉनचा, त्याला बीट करून चेंडू सीमारेषा बाहेर. प्रथमेश संघाचा कर्णधार आहे हा प्रथमेश. धावसंख्या 32, संजीवनी देण धावफलक 31 झाले. 32 धावांचं टार्गेट उभं केलंय पाणेरी संघासमोर. अशाच प्रकारे काल सुद्धा ना या पाणेरी संघाचा अजित नावाचा एक खेळाडू आहे, त्याने सुद्धा शेवटला षटकार मारला होता आणि त्यानंतर मोमेंटम आपल्याकडे स्वीप झाला. हा शेवटच्या क्षणी चौकार आलाय. आसेरी संघाची आस कुठेतरी या सामन्यामध्ये आता येऊ शकते, होऊ शकते. धावसंख्या आहे 32, करायची आहेत 18 मध्ये. आणि आपल्याला इन ऍक्शन मध्ये आपण नक्कीच पाहणार आहोत आर्यनला. त्यानंतर इन ऍक्शन मध्ये आपण नक्कीच पाहू सुफियानला. रहीम पण आहे सोबत. आज तर त्यांच्या आयकॉन खेळाडू 2 वार झालेत. त्याच्यामध्ये आपण अतुल भालेकरला ऍज अ बॉलर पाहिला, नक्कीच तो बॅटर सुद्धा असेल. चला फास्ट. जसं सर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जो सर्कल बनवतात ना तो बाउंड्री लाईनवर बनवतात आणि तिथून सगळे खेळाडू आपापल्या जागेवर जातात. मग हे सुद्धा असोसिएशनला थोडीशी विनंती आहे, हे करायला पाहिजे, वेळ वाचेल. तुम्ही मुख्य पिच वरती जाईपर्यंत वेळ घेता, तिथे सर्कल बनवता आणि त्यानंतर स्प्रेड होता आपापल्या जागेवर. त्यापेक्षा तो सर्कल आहे ना बाउंड्री लाईनवरती झाला पाहिजे. पाणेरी टीम तुमचे सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत. पाणेरी संघ 32 धावांचं आव्हान आहे, सोपं होणार नाहीये. धर्मा गोलंदाजी मार्कवर असणार आहे. क्षेत्ररक्षण सजवलंय पाणेरी संघ. लास्ट कॉल असेल तुमच्यासाठी. पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. पॅनल्टीपेक्षा अंधाराला सामोरं देण्यात जावं लागेल. एक धाव महत्वाची आहे, एक क्षण महत्वाचा आहे, एक सेकंद महत्वाचा आहे. त्यामुळे चला स्पीडअप ठेवायचं आहे पाणेरी संघ. बरं इथे वेळ काढायला तुम्हाला ना पॅड बांधायचे आहेत ना काय करायचंय, फक्त बॅट घ्यायची आणि आतमध्ये यायचंय. काय झालं विजय पवार आणि सूरज सुरेश सूर्य पवार सूरज घे सूरज आहे ना घ्या. सूरज आणि विजय पवार ही सलामीची जोडी. पवार पॉवर मैदानात अगेन्स्ट द धर्मा. गोलंदाजी ट्रॅक वरती धर्मा. बेस्ट वर्सेस बेस्ट. 18 चेंडू 32 धावांचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती धर्मा ऑन द मार्क.
बॅटिंग स्ट्राईकला विजय. पहिला बॉल येतोय. थावडे वाट बघतोय कोण घेणार विरोधात माझ्या, कोणाशी मला दोन हात करायचे आहेत या महाअंतिम सोहळ्यामध्ये. पहिलाच बॉल डाऊन द ग्राउंड, डाऊन द ट्रॅक, इन टू द फॅन्स. षटकार. मॅच जे वरती जे क्वेश्चन आहे ना ते कमी करण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूवरून साफ दिसतोय विजयचा. षटकार येतोय. आता मात्र 17 चेंडू 26 धावांची गरज. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विजयने इथे काय केलं माहितीये, सर्वाधिक क्रिकेट मधील जी सुरक्षित जागा आहे ना गोलंदाजाच्या डोक्यावरून स्ट्रेट ड्राईव्ह, त्या एरियाला इथे मात्र त्याने या चेंडूला खेळताना ओ चांगला फटका ओव्हर दी कव्हर्स. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स. चेंडू गोस टू दी बाउंड्री लाईन. चौकार. आज विजयचा पॉवर, विजय पवारची बावर पाहायला मिळते. काल हाच पवार 3 चेंडू डॉट खाल्यानंतर एक षटकार ठोकला होता, स्वतःवरती नाराज होता. क्षेत्ररक्षक बदललं गेलं. डाऊन द ग्राउंड षटकार आला. कॅप्टननी लॉंग ऑन घेतला, परंतु जो आपला क्लास आहे टेक्स्ट बुक ड्राईव्ह तो आपल्या बॅट मधून काढला. फलंदाज विशालने आणखीन एक चौकार. पॉवर प्लेचा चांगला फायदा घेत असताना 10 धावा धाव फलकावरती 32 धावांचा पाठलाग करतोय. आता मात्र 22 धावांची गरज असेल. 16 चेंडूचा खेळ बाकी. आणखीन एक फटका लॉंग ऑन हटवला होता. काउ कॉर्नर, सीमा रेषा बाहेर बाहेर. ओ एथलेटिक एफर्ट्स सतीश सनस. इसलिए कहता हूं जब तक सतीश है तब तक आप कुछ भी आप भविष्यवाणी मत करो. धावफलक पोहोचेल 12. 20 धावांची गरज. चांगला एक्झिक्यूट केला होता फटका. तितका चांगला एफर्ट सतीश सनस यांचा. वय वर्ष 40+ चा खेळाडू आहे सतीश सनस. अजूनही आपला रुतबा मैदानाच्या आतमध्ये कायम ठेवून आहे. चांगला फटका बीट केलाय. एक्स्ट्रा कव्हर. नो चान्स फॉर दी एक्स्ट्रा कव्हर. चेंडू गोस टू दी लॉंग लॉंग सीमा रेषा बाहेर. चौकार. मागणं ठरतो धर्मा ज्या नावाची चर्चा करत होतो, आणि का करत होतो तर काल त्यांनी ह्याच मैदानावरती अक्षरशः पेस बॅटरीचा अटॅक जो दाखवला होता, त्यामुळे आपण चर्चा करत होतो. मात्र इथे प्रतिस्पर्धी वेगळे मिळाले, दिवस वेगळा आहे, समय अलग है. वो समय के साथ साथ समय कब किसका बदल जाता है कोई कुछ नहीं कह सकता. परंतु आजचा समय खूप छान आहे. आज समय आहे आई पावनाई देवी चषकाचा. नक्कीच क्षण. नक्कीच कोण ती समय पेटवेल आई पावनाई देवीच्या समोर पाहावी लागेल. जो इथे मेहनत करेल विजय मिळेल तोच. हो चांगला फटका एक्झिक्यूट केला. पंचांचा येतोय 4 धावांचा सिग्नल. धाव फलक पुढे पोहोचेल 20 या आकड्यावरती. 20. तावडे संघाचा कॅप्टन टॉसच्या साठी कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. ओव्हर डाऊन द ग्राउंड. 1 बाउन्स सीमा रेषा बाहेर. अतिशय महागडं षटक. धाव फलक पोहोचेल 24 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर चौकार, त्यानंतर 2, त्यानंतर चौकारांची हॅट्रिक. कुठेतरी वेळ वाचवणार फटकेबाजी म्हणावी लागेल विजयची. धावफलक पोहोचलेला आहे 24 आकड्यावरती. 6 चेंडू 12 चेंडू 8 धावांची गरज. 12-8 असं समीकरण. तोपर्यंत आपण या अतिथी कक्षामध्ये घेऊयात महत्वपूर्ण सत्कार. माननीय आदरणीय मारुती संतू पाटील संचालक, बाजीराव पाटील पतसंस्था यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती घेऊयात. मान्य आदरणीय कृष्णाजी पाटील यांच्या शुभ हस्ते साहेबांचा यथोचित सत्कार सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती घेऊयात. षटकार येतोय.
एक धावेची अजून देखील गरज असेल. विदाउट लॉस विजय मिळवतोय संघ. एक धावेची गरज. बॅट्समॅन चांगली राहिले. चांगला लेग ब्रेकचा वापर. माननीय श्री मारुती संतू पाटील यांचा यथोचित सत्कार सन्मान आपण कृष्णा यांच्या शुभ हस्ते पाहिला. त्याचबरोबर माननीय श्री सचिन संपतराव पाटील वाशी शाखा व्यवस्थापक बाजीराव पाटील सहकारी पतसंस्था यांच्या ठिकाणी यथोचित सत्कार सन्मान अनिल मोडके साहेब यांच्या शुभ हस्ते आपण मुख्य व्यासपीठावरती संपन्न करणार आहोत. एक धाव येते. एका धावेच्या मदतीने विजय ठरतोय संघ पानेरी. टॉससाठी येते थावडे संघाचे कर्णधार आणि या पानेरी संघाचे कर्णधार प्लीज यायचं. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच विजय ठरेल, परंतु तो मॅच आपण फायनलला देऊ. विजय ठरतोय.